नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। नाशिकमध्ये बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आंदोलन। नाशिकमधील हिंदू मुस्लिम दंगलीचे व्हिडिओ सापडले। सकल हिंदू समाज नाशिकच्या वतीने बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू माता भगिनी व बांधवांवर अनाहूत अत्याचार, शारीरिक छळ करीत हत्या केली जात आहे। ते प्रसारित झालेले व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारे आहेत। या संबंध घटनेविरोधात भारत सरकारच्या माध्यमातून बांगलादेशी हिंदूंना संरक्षण घोषित करावे, त्या नराधमांना शासन व्हावे, यासाठी शांततेच्या मार्गाने सकल हिंदू समाज नाशिकच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। बंद करण्यासाठी हिंदू संघटना रस्त्यावर शांततेच्या मार्गाने सर्वांनी बंद करण्याचे आवाहन करत असतानाच काही समाजकंटकांनी या निघणाऱ्या रॅलीवर दगडफेक करत दंगल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। परंतु यावेळी परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यात आला। त्याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी नियंत्रणासाठी तळ ठोकून होते आणि परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे। बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद नाशिकची हाक पुकारण्यात आली होती। या दंगलीमध्ये झालेल्या दगडफेकीत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा यांना मार लागला आहे। या दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आहे। नाशिक प्रतिनिधी जितेंद्र बच्चा। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।